नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले सर्वांचे बळीवंश राजभाऊ उगले या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज 27 मे 2026. आज आपण पुढील 5 दिवसाचा हवामान अंदाज पाहणार आहोत. साधारणतः 1 तारखेपर्यंत राज्यात कशा पद्धतीचे हवामान असेल, पूर्व मोसमी पावसाच्या ऍक्टिव्हिटीज कशा पद्धतीने चालू असतील आणि उष्णतेपासून राज्याला केव्हा सुटका मिळेल या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपले मित्र यामध्ये निश्चित जोडा. मित्रांनो, या उपग्रह प्रतिमेचं विश्लेषण केले असता मोठ्या प्रमाणावर कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणा या भागामध्ये ढगाचं मोठ्या प्रमाणावर आच्छादन आहे. पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी चालू आहेत. याचा परिणाम म्हणून राज्याच्या सीमावर्ती भागातील जे जिल्हे आहेत यामध्ये विशेषतः सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड या पट्ट्यामध्ये, खाली दक्षिणेकडे कोल्हापूर, सांगली, सातारा अशा पद्धतीने पावसाच्या ऍक्टिव्हिटीज मित्रांनो या राज्यावर फिरत आहे. आणि याचा परिणाम म्हणून मित्रांनो बीड असेल, जालना असेल, त्यानंतर हिंगोली, परभणी हा जो भाग आहे या भागात सुद्धा पावसाच्या काही ऍक्टिव्हिटीज होतील. फार ऍक्टिव्हिटीज आज या ठिकाणी नाहीत, परंतु सीमावर्ती भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामध्ये लातूर, धाराशिव, बीड यांचा समावेश आहे. खाली इकडे नांदेडचा सुद्धा त्यामध्ये समावेश येतो. या पद्धतीने आपल्याला आजचं हे सध्या उपग्रहामार्फत मिळालेल्या प्रतिमेचं विश्लेषण आहे. त्यानंतर मित्रांनो, जो आपला साऊथ वेस्ट मोसमी पाऊस आहे तो कुठपर्यंत आला, त्याने आज किती प्रगती केली त्याची माहिती आपण पाहणार आहोत. आज 27 तारीख मित्रांनो, या ठिकाणी पहा, काही अंशी त्याने आपली प्रगती केलेली आहे. श्रीलंकेच्या, मी काल सांगितलं की श्रीलंकेमध्ये किती दिवस त्याचा मुक्काम. मित्रांनो, उत्तर श्रीलंकेच्या भागातून त्याने अद्याप कुठेही प्रगती केलेली दिसत नाही, परंतु बंगालच्या उपसागरात त्याने आपली प्रगती केलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी अरेबियन सी, अरब सागरमध्ये मोठ्या प्रमाणात त्याने प्रगती केलेली आहे. आणि मित्रांनो, 30-31 पर्यंत देशात देवभूमी केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल होणार हे आता स्पष्ट संकेत मॉडेलकडून सुद्धा आपल्याला मिळत आहेत. फार तर 1 तारीख त्याला लागू शकते, यापेक्षा जास्त उशीर त्याला होणार नाही. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो, देशातील काही महत्वाच्या राज्यांना आजही उष्णतेपासून सुटका नाही. यामध्ये विशेषतः संपूर्ण उत्तर भारत मैदानी भाग, यामध्ये यूपी, बिहारसह अगदी गुजरात, राजस्थान यामध्ये उष्णतेच्या प्रचंड लाटा आहेत. पूर्व विदर्भात प्रचंड उष्णता आहे, पश्चिम विदर्भात आहे. फक्त आपण जर किनारी पट्टा जो सोडला, किनारपट्टी भाग जो महाराष्ट्राचा, या भागात उष्णता दिसत नाही. मराठवाड्याच्या सुद्धा भागात मित्रांनो मोठ्या प्रमाणावर उष्णतेची दमट आणि उष्ण वातावरण तयार झालेलं आहे. ही सर्व उष्णताची सुटका, यापासून उष्णतेपासून सुटका आपल्याला साधारणतः मित्रांनो 29-30 तारखेनंतरच यापासून सुद्धा सुटका आपल्याला मिळणार आहे. आता या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने पाऊस राज्यात असेल, पूर्व मोसमी आणि मोसमी पाऊस मित्रांनो, साधारणतः 31 तारखेपर्यंत केरळमध्ये साऊथ वेस्ट मोसमी पावसाचे आगमन झालेले असेल आणि त्याचा परिणाम स्वरूप त्याच्या पूर्वी म्हणजे 31 तारखेपासून 6 तारखेपर्यंत राज्यामध्ये जबरदस्त संपूर्णपणे बहुतांश ठिकाणी पूर्व मोसमी पावसाची ऍक्टिव्हिटीज या सक्रिय असताना या मॉडेलकडून आपल्याला मिळत आहेत. अगदी संपूर्ण देश इथं आपल्याला 6 जून पर्यंत या मॉडेलने दाखवलेला आहे. 6-7 जून पर्यंत, म्हणजे याचा अर्थ मोसमी पावसाच्या पुढे म्हणजे 31 तारीख ते 6 जून पर्यंत आपल्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात, विशेषतः मित्रांनो जो भाग बहुतांश पावसाची वाट पाहतो, यामध्ये मराठवाड्यातील सर्व जिल्हे, 8 जिल्हे, पश्चिम विदर्भातील जिल्हे, बुलढाणा असेल, अकोला असेल, अमरावती असेल, यवतमाळ असेल, हे सर्व जिल्हे यामध्ये आले. त्यानंतर मित्रांनो नागपूर वगैरे साईड हे पूर्व विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा या सर्व